पेट्रोल डिझेलची दरवाढ आहे, सीएनजी मध्ये पण वाढ झाली आहे. त्याची तुमची भूमिका काय असणार आहे? कारण की सध्या काँग्रेसला पेट्रोल लागताना दिसत नाही. काय नाही, ह्याच्या बाबतीत आदरणीय राहुलजी गांधींनी आपल्याला आठवत असेल संसदेच्या कामकाजाच्या वेळेसच दिल्लीतल्या पत्रकार परिषदेमध्ये हे वक्तव्य गेले काही महिन्यांपूर्वीच केलं होतं आणि जे काय इराण US अमेरिकेचं युद्ध चालू आहे त्या पार्श्वभूमीवरच हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर येणारा भविष्यातला धोका ह्याच्या बाबतीत सुद्धा राहुलजी गांधींनी काही महिन्यांपूर्वीच वक्तव्य केलं होतं की देशामध्ये महागाई कदाचित येऊ शकेल आणि केंद्र सरकारने योग्य पद्धतीने या ठिकाणी त्याची पावलं उचलली पाहिजे. परंतु आज आपण पाहतोय की भाजप सरकार आणि भाजपचं संपूर्ण यंत्रणा, केंद्र सरकारची यंत्रणा ही पूर्णपणे देशामध्ये काही दिवसांपूर्वी ज्या राज्यांच्या निवडणुका होत होत्या, बेंगॉल असेल, तमिळनाडू, केरळ, पांडिचेरी आणि आसाम असतील, ह्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये पूर्ण भाजप पक्ष आणि भाजपचं केंद्राचं सरकार हे अडकलेलं होतं. त्याच्यावर त्यांचा जास्त फोकस होता आणि महागाईवर म्हणावं तसं त्यांनी काही उपाययोजना केल्या नाहीत आणि निवडणुकाच्या निकाल लागल्या आपण पहा, केवळ 48 तासाच्या आत पेट्रोल, डिझेल आणि गॅसवाढी बाबतीत निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि हा निर्णय देशातल्या सर्वसामान्यांवर आज या ठिकाणी लादला गेलेला आहे. या बाबतीत वारंवार काँग्रेस पक्षाच्या अनेक अर्थतज्ञांनी, देशातल्या विविध क्षेत्रातील अर्थतज्ञांनी सुद्धा सांगितलेलं होतं की हा धोका येणाऱ्या दिवसात आपल्या भारत देशामध्ये येऊ शकतो. परंतु त्याच्यावर अजून काही म्हणाल तशा उपाययोजना केंद्र सरकार, राज्य सरकार काढते असं दिसत नाही. सर्वसामान्य जनता यातनं त्रासवलेली आहे. लोकांना जो काही आर्थिक भूर्दंड ह्या संपूर्ण दरवाढी बाबतीत होणार आहे आणि झालेला आहे त्याचा या ठिकाणी आज प्रचंड मोठा त्रास होतो आणि ह्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष आज पावलं उचलते. विधिमंडळ असेल किंवा लोकसभेचं कामकाज असेल त्याच्यात सुद्धा काँग्रेस पक्ष ह्या बाबतीत चोख आणि आक्रमक पद्धतीने सत्ताधारी पक्षाला जाब विचारेल हा मी तुम्हाला विश्वास देतो. काँग्रेस जनता पार्टीने देशातला सर्वाधिक चर्चेचा विषय आहे फॉरेस्ट वाढलाय काही अकाउंट हॅक करण्यात आलेले आहेत. एकंदरीत सोशल मीडियावर जे व्यक्त होणारे जे काही तरुण मंडळी आहेत त्याच्यावर काय गदा आले असं वाटतंय का? एकंदरीत केंद्र सरकारच्या भूमिकेत कसं वाटतंय? नाही, आता काँग्रेस जनता पार्टी आपल्या देशातल्या तरुण पिढीला जर देशातल्या समाज व्यवस्थेतले महत्त्वाचे काही घटक हे कॉक्रोच म्हणत असतील आणि कॉक्रोच म्हणण्याचं धाडस जर केंद्र सरकार आणि सत्ताधारी पक्षच आज देशातल्या तरुण पिढीला तुच्छ मानत असेल आणि विशेषतः तरुण पिढीच्या ज्या भावना आहेत की बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, त्या बेरोजगारीला कुठेतरी वाचा फुटला पाहिजे, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटला पाहिजे आणि ते न करता आज कुठेतरी त्यांना जाणीवपूर्वक त्यांच्या जखमेवर मीठ सोडणं, त्यांना आज वेगळ्या शब्दामध्ये आज त्यांचा उल्लेख करणं हा निश्चितपणे देशाच्या तरुण युवा शक्तीचा हा अपमान आहे. आणि म्हणून देशाची तरुण शक्ती ही शिकलेली आहे आणि जी अशिक्षित आहे ती सुद्धा म्हणते की आम्ही काम करायला आम्ही सक्षम आहोत, पण आमच्या हाताला काम देण्याची व्यवस्था ही केंद्र सरकारने ह्या ठिकाणी केली पाहिजे. ते न पाहता आज त्यांना कॉक्रोच म्हणलं जातं आणि कॉक्रोचच्या ह्याच्यावरनं जो काय तरुण पिढीतला उठाव होतो तो उठाव हा सत्ताधारी पक्षाच्या विरोधातला आहे हे असं सत्ताधारी पक्षातले भाजपचे नेते आणि आज केंद्र सरकारचे लोक मानतात. म्हणून त्यांचं अकाउंट काही तास थांबवण्यापासून ट्विटर अकाउंट असेल ते बंद करण्यात आलं होतं, इंस्टाग्राम अकाउंट हेही काही दिवस रोखण्यात आलं होतं आणि आता जाणीवपूर्वक लोकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरावा म्हणून अशाही एक वेगळ्या पद्धतीने अफवा पसरवल्या जातात सोशल मीडियावर की हे जे काही 20 मिलियन फॉलोअर आता काँग्रेस जनता पार्टीमध्ये झालेले आहेत हे परदेशातले आहेत, हे भारतातले नाहीत, भारतद्वेषी आहेत आणि केवळ सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याकरता हे करतात. हे चुकीचं आहे. केवळ त्यांचं अपयश जे आहे केंद्र सरकारचं, महागाईचं अपयश, फॉरेन डिप्लोमसीचं अपयश, किंबहुना जे मेलोडीचं चॉकलेट डेट देशाचे पंतप्रधान परदेशात खेळतायत अशा सुद्धा अवस्थेमध्ये ते सगळं लपवण्याकरता आज अशा कुठल्या तरी पद्धतीने वेगळा अपप्रचार चुकीचा केला जातोय आणि देशाच्या तरुण पिढीला आज टार्गेट केलं जातंय ही या सध्याची शोकांतिका. माजी मंत्री याचं उत्तर देऊया. त्याचं उत्तर नेपाळमध्ये राजकीय नेत्यांना सामोरं जावं लागतं. येणाऱ्या काळामध्ये भारतातील अशी परिस्थिती उद्भवू शकते का? कारण काँग्रेस जनता पार्टीमुळे तसं मला वाटत नाही. ही मुवमेंट अजून इंटरनेटवर सोशल मीडियावर चालू आहे.
महागाईनी देशामध्ये असणाऱ्या कायदा व्यवस्थेवर जे काही महिलांवर अत्याचार चालू आहे, जातीमध्ये धर्मामध्ये जे काही विष पेरलं जाते, सगळ्या गोष्टीवर आज लोक आणि तरुण मोठ्या प्रमाणात त्रासवलेले आहेत, महिला त्रासवलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये जे देशाचं संविधान भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि त्यानंतर ज्या लोकशाहीची आज जपणूक ही काँग्रेस पक्षाच्या विचाराने पंडित नेहरूंपासून ती आजपर्यंत 2014 पर्यंत काँग्रेस पक्षाच्या लोकांनी केली लोकशाहीची जपणूक, त्यातनं हे स्पष्ट आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये जे काही या ठिकाणी आज एक कामकाजाची डिसेंट्रलायझेशन झालं आहे, म्हणून अनेक राज्यांमध्ये जिथं खऱ्या अर्थाने लोकशाहीचं आज मूल्यांचं पालन केलं जातं, तिथं या ठिकाणी आज काही जनतेला संरक्षण देण्याची भूमिका तिथल्या राज्यातले पक्षनेते करत असतील. म्हणून ही मुवमेंट राष्ट्रीय स्तरावर कुठेतरी इतर देशांसारखी होईल असं मला वाटत नाही. परंतु निश्चितपणे तरुण पिढीच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्याला अपेक्षाला केंद्र सरकारने सत्ताधारी पक्षांनी मदत केली पाहिजे. बेरोजगारीचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. त्या प्रश्नाला सोडवणूक करण्याकरता नुसतं केवळ पोकळ आकडेवारी न सांगता अमुक लाख कोटीची गुंतवणूक या राज्यात आली आणि अमुक लाख कोटीची गुंतवणूक तिकडे आली, आज नेमकं ती गुंतवणूक प्रत्यक्षात उतरवत त्यातनं स्थानिक तरुणांना आणि देशातील तरुणांना हा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, हे या ठिकाणी दिसून आलं पाहिजे. काँग्रेसमध्ये जी काही गटबाजी आहे ती काही लपून राहिलेली नाहीये, मात्र आता तुम्ही नवनियुक्त शहराध्यक्ष आहात, तर अशा पद्धतीची गटबाजी टाळण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करणार आणि पक्षाची जी काही संघटनात्मक बांधणी जी विस्कळीत झाली काँग्रेसची पुण्यामध्ये, त्याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने काम करणार? मी यावर एकच उत्तर देतो आणि दोन्ही शहराध्यक्षांना माहिती देतो. माझे प्रश्न संपलेले असं मी गृहीत धरतो. आज आदरणीय दीप्तीताई चौधरी ह्या पुण्याच्या महापौरपदी त्यांनी हे पद सांभाळलेलं आहे. गेले 25-30 वर्षाहून अधिक काळ त्यांनी काँग्रेस पक्षाचं अत्यंत निष्ठेने काम केलेलं आहे. एक स्त्री म्हणून, एक महिला म्हणून सुद्धा महिलांना ताकद देण्याचं काम त्यांच्या कार्यकिर्दीत झालंय. पुण्याच्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या त्या सदस्य होत्या आणि या सगळ्या पदांवर त्यांनी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळत काँग्रेसच्या या संपूर्ण कामकाजात सातत्याने त्यांचं लक्ष बारीक आहे. प्रशांतजी जगताप सुद्धा त्यांनी पुण्यात महापौरपद भूषवलं. ते पुण्यातल्या एका आमच्या सहकारी पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी त्यांची भूमिका चांगली बजावलेली आहे. आज काँग्रेस पक्षाच्या विचाराने मुळात मित्र पक्षाचाही जन्म हा काँग्रेस पक्षाच्याच पोटी झालेला होता आणि त्याच काँग्रेस पक्षाचेच मूळचे ते आहेत. आज ते काँग्रेस पक्षाची या ठिकाणी धुरा सांभाळत असताना ही दोघेही ज्येष्ठ मंडळी अशा पुणे शहरातल्या सर्वांना सोबत घेण्याची भूमिका ही त्यांच्यामध्ये पहिल्यापासून राहिलेली आहे आणि येणारा काळ सुद्धा पुणे शहरातील नेत्यांना, सर्व जाती धर्मातील लोकांना, सर्व तरुण कार्यकर्त्यांना, महिलांना, ज्येष्ठांना, वडीलधाऱ्यांना, आमच्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन ते काम करतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि आपण एक पुन्हा एकदा मुद्दा लक्षात घ्यावा की हा जो निर्णय झालेला आहे हा केवळ कुणीतरी एक पत्र काढून हा निर्णय झालेला नाहीये. 8-10 दिवस AICCचे आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक हे पुण्यामध्ये बसून होते. सर्व घटकातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद केलेला आहे, चर्चा केलेली आहे. प्रत्येकांची बंद खोलीत त्यांनी भावना जाणून घेतलेल्या आहेत आणि त्या भावना जाणून घेतल्यानंतरच आज हा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. मला आनंद आहे की हे दोघंही अत्यंत अनुभवी लोक आहेत आणि मला खात्री आहे की आज या पुणे शहराला एक चांगल्या दिशेने आणि काँग्रेस पक्षाला चांगल्या दिशेने आज आमचे सर्व ज्येष्ठ जुने अनुभव नेते असतील ह्या सगळ्यांच्या मदतीने निश्चितपणे चांगले दिवस आणतील हा मला विश्वास आहे. एक अध्यक्ष असतानाच एवढी गडबाजी होती काँग्रेसमध्ये, मुळात गडबाजीचा विषय नाही, एक लक्षात घ्या. आणि अध्यक्ष नाही बोलतो त्या प्रश्नावर नवीन अध्यक्ष असताना नाही असं नाहीये ते. एका शहराध्यक्षांनी पदभार घेतला, आज दुसऱ्या पण त्यांची मीटिंग होती त्या दिवशी. मुद्दा असा आहे की सन्मान्य अरविंदजी शिंदे जे माजी अध्यक्ष म्हणून पुणे शहरात काम करत होते, त्यांच्या घरामध्ये पूजा आहे आणि त्या पूजेबाबतीत त्यांनी स्पष्टपणे मला सुद्धा सूचित केलेलं आहे आणि सर्वांना इथं सूचित केलेलं आहे की केवळ आणि केवळ त्या पूजेची परंपरा ही त्यांच्या कुटुंबात वर्षानुवर्षांपासून चालू आहे आणि आजच्या दिवसाची ती पूजाची पद्धत ते मिळू शकत नव्हते म्हणून ते येऊ शकले नाहीत
आणि म्हणून इथं गडबाजी नाही. जे त्यांनी उत्तर दिलं ते मी उघडपणे सगळ्यांसमोर सांगतो, त्यात लपवण्यासारखं काही नाही. मुद्दा असा आहे, पदभार दोघांना देणं अपेक्षित होतं ना, एकाच अध्यक्षाला का दिला गेला? नाही तसं नाही आहे. बघा जर दोन अध्यक्ष गेले नियमाने तर दोघेही दोघांनी होतं. तसं काही नाही आहे. आजच घ्यायचं. ती टेक्निकल प्रोसेस असते. दोघांनी आज पदग्रहण केलेलं आहे म्हणून त्या बाबतीत प्रेस नोट काढून माहिती देण्यात आली की पदभार स्वीकारला. आणि काँग्रेस पक्षातर्फे आहे. नाही, ठीक आहे ना. ते बघा, ती नेहमीची पद्धत असते. आपल्याला सरकार बदललं तरी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्यपालांकडे राजीनामा द्यावा लागतो. दुसरी जे काय राजीनामा देणं हे पद्धत असते. म्हणून त्या पद्धतीने ही टेक्निकल प्रोसेस पूर्ण झाली. आजचा दिवस हा दोन्ही शहराध्यक्षांनी एक चांगला दिवस म्हणून निवडला आणि दोन्ही अध्यक्षांनी या ठिकाणी हे पदग्रहण सगळ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने, ती जी काय प्रोसेस झाली ही टेक्निकल प्रोसेस झालेली होती. आज सगळ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने हे पदग्रहण झालेलं आहे. मग ती जी प्रोसेस होती ती अधिकृत मानायची की नाही? नाही, एक मिनिट, मी पुन्हा सांगतो ही टेक्निकल प्रोसेस होती आणि टेक्निकल प्रोसेस आणि आज संपूर्ण कार्यकर्त्यांच्या साक्षीने हे पद नाही तसं नको आपण. नाही हे आजची ही प्रोसेस ही कार्यकर्त्यांच्या साक्षीने, मी परत सांगतो, कार्यकर्त्यांच्या साक्षीने आज कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याकरता दोन्ही शहराध्यक्षांनी एकत्र घेतले. परवाची ही टेक्निकल प्रोसेस होती. ही टेक्निकल कागदोपत्री प्रोसेस होत असते. त्याचा मी आजचा हे दोन्ही प्रोसेस अधिकृतच आहेत असं समजून घ्या. धन्यवाद. नीटमध्ये दिल्लीचे नाव मनीष आहे, त्यामुळे चर्चा होऊ लागलेली आहे सध्या. जवळपास जास्तीत जास्त आरोपी पुण्यामधून सापडले गेले. पुणे उघड झाले. ठीक आहे, आपण बोलूयात. बोला. नाही राहू बोला. काय नीटच्या सगळ्या पेपरफुटी प्रकरणामध्ये महाराष्ट्रातून सर्वात जास्त आरोपी आहेत. त्यात पुण्यामधून तब्बल 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. एकूणच या सगळ्यामध्ये पुणे हे केंद्रित होते आणि पुण्याचं नाव त्यातून एक बदनाम झालं. नाही बघा, नीट ही राष्ट्रीय परीक्षा आहे आणि ही केंद्र सरकारच्या एका विशिष्ट यंत्रणेच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात येते. नीट बाबतीत लाखो विद्यार्थी मोठ्या आशेने त्याच्या पूर्वतयारी करण्याकरता वेगवेगळे कोचिंग क्लासेस लावतात, खूप अभ्यास करतात, विद्यार्थ्यांचे कष्ट असतात, आई वडिलांचे कष्ट असतात, ह्यात काही कोणाचं हिंमत नाही. मोठ्या आशेने ती परीक्षा घेतात. ह्या बाबतीत जी घटना घडली नीटच्या बाबतीत अत्यंत दुर्दैवी आहे. केंद्र सरकार पूर्णपणे त्याला जबाबदार आहे. केंद्र सरकारने त्याची सखोल चौकशी करावी, कारण अनेक लाखो विद्यार्थ्यांचं आज स्वप्नांचा भंग झालेला आहे आणि खरोखरच जी प्रामाणिकपणे अभ्यास करतात कुठेतरी त्यांचाही आज विश्वासघात झाला असं स्पष्टपणे म्हणावं लागेल. असा प्रकार पुढे होऊ नये म्हणून याची चौकशी करावी, आरोपींना कडक कारवाई करावी, त्यांची अटक झाली पाहिजे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पेपर फुटी होणार नाही याचं पूर्ण 100% जबाबदार आणि काळजी केंद्र सरकारने घ्यावी. शहरात मागील काही दिवसांपासून